सध्या संपूर्ण राज्यामध्ये सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। मराठा कुणबी मराठा आणि कुणबी याच्या नोंदी तपासल्या चालल्यात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। सर, याचा एक मोठा परिणाम असा होतो असं बोललं चाललंय की याच्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। प्रगणक पर्यवेक्षक याची जी प्रत्येक जिल्ह्याला जवळपास 10,000च्या आसपास ती संख्या आहे। त्याच्यामध्ये शिक्षक जास्त आहेत आणि ते 7 ते 8 दिवस ही प्रक्रिया चालणार आहे। त्याच्यामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होईल असं बोललं चाललंय। काय सांगाल याबाबत? नाही, निश्चितपणानं आता जे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 95% 90% काय 95% शिक्षकांना घेण्यात आलेलं आहे आणि ते सर्व प्रकारचे शिक्षक आहेत। म्हणजे नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत, खाजगीच्या प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत। एकीकडे आता फेब्रुवारी मार्च जवळ येतोय, 12वीचा आणि 10वीच्या परीक्षेचं टाइम टेबल आलेलं आहे, त्यामुळे आता त्या परीक्षा तोंडावरती आहेत आणि एकीकडं 10वी 12वीच्या सराव पण सगळ्या शाळांमध्ये सुरू आहेत। तेव्हा सगळे शिक्षक परीक्षेत गुंतलेत। शेवटी विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे, त्याला महत्त्व द्यावं लागणार आहे। त्यामुळे आता घटक चाचण्यासुद्धा शाळांमध्ये सुरू झालेल्या आहेत। त्यामुळं शिक्षकांना वगळून हे प्रशिक्षण घ्यावं आणि हे काम करावं अशीच आमची तर सातत्यानं मागणी आहे। कुठलंही काम आलं की आम्हाला शिक्षक पटकन दिसतो सगळ्यांना, परंतु शेवटी विद्यार्थ्यांचा विचार खरं म्हणजे यंत्रणेनं केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता ठीक आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन केलेलं आहे, परंतु शेवटी हे नुकसान विद्यार्थ्याचं होऊ नये हीच त्यामागची प्रामाणिक भूमिका आमची आहे। अतितातडीचं काम असं सांगत ज्या शाळेमध्ये 10 शिक्षकांची संख्या आहे तिथले जवळपास 7 ते 8 शिक्षक हे सर्वेक्षणाच्या कामासाठी गेलेले आहेत। मग तिथले विद्यार्थी असतील त्यांच्यावरचा जो ताण आहे तो वाढतोय। जे 2 शिक्षक आहेत त्यांच्यावर पूर्ण शाळेचा ताण वाढतोय। यामध्ये कुठेतरी आता हे 7 ते 8 दिवसाचा कालावधी आहे, तो वाढूही शकतो अशी चर्चा आहे। काय साहेब? नाही, यासाठी मी काल स्वतः मुंबईमध्ये गेलेलो होतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायचा मी प्रयत्न केला, त्यांना मी पत्र देऊन चर्चाही करणार होतो की या बाबतीमध्ये ठीक आहे तातडीचं काम आहे, आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही समजून घेऊ, परंतु शेवटी तातडीच्या कामासाठी पुष्कळशी यंत्रणा आपल्याकडे आहे। अनेक आपले विभाग आहेत, महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे, असे अनेक शासकीय कार्यालय आहेत की जिथं त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या कर्मचाऱ्यांना फारसं काम नाही आहे। त्यामुळे अशी यंत्रणा वापरली तर हे काम होऊ शकतं। मला वाटतं त्याचं नीटपणाने जर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन केलं तर मला वाटतं याच्यातून शिक्षकांना सुटका मिळू शकते। म्हणून मी काल मुख्यमंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी गेलेलो होतो की आता परीक्षाचा कालावधी आहे, त्यामुळे आमच्या शिक्षकांना या प्रशिक्षणातून वगळावं, परंतु काल मुख्यमंत्री महोदय त्यांच्या गावी गेल्याचं कळालं, त्यामुळे माझी भेट होऊ शकली नाही। परंतु मी अजितदादांना भेटून याविषयी, उपमुख्यमंत्री आमचे नेते यांना भेटून याविषयी विनंती केलेली आहे। पण आता लोकसभेची निवडणूक आहे, त्याही अनुषंगाने शिक्षकांना कामाला लावलं जाईल अशी? नाही, मी परत आता पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी परत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आणि हा विषय अत्यंत सिरियस आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यामुळे याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण या पुढच्या काळात देऊ नये हीच माझी भूमिका शिक्षक आमदार म्हणून राहणार आहे। आता शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की शिक्षकांना अतिरिक्त काम लावू नये आणि त्यासाठी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्याबाबतची चर्चाही करणार आहेत। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।